झोपडपट्टीमध्ये एसआरए योजना लागू करण्यासाठी शिवसेनेचे जिल्हा प्रमुख विजय चौगुले गेले 3 दिवस झाले उपोषणाला बसलेले आहेत। त्या ठिकाणी ऐरोली या ठिकाणी उपोषणाला बसलेले आहेत। आज तिसरा दिवस आहे आणि तिसरा दिवस झाल्यानंतर आपण पाहतो की त्यांना या ठिकाणी सलाईन सुद्धा लावण्यात आली होती। बीपी शुगर या ठिकाणी लो झाला होता आणि हेच कुठेतरी पाहून आता या ठिकाणचे ठाण्याचे शिवसेनेचे खासदार नरेश मस्के आलेले आहेत। त्यांनी आत्ताच विजय चौगुले यांना या ठिकाणी उपोषण करण्यासाठी उपोषण सोडण्यासाठी विनंती केली होती। आपल्याबरोबर या ठिकाणी खासदार सर, काय म्हणा, तुमच्या जिल्हा प्रमुखाला उपोषणाला बसावं लागतंय? हे बघा, झोपडपट्टी वासियांची मागणी होती की या ठिकाणी आम्हाला सुद्धा एक चांगलं घर मिळावं आणि त्यांची जबाबदारी शेवटी आमची आहे। जी महाराष्ट्र शासनाने एसआरएची योजना लागू केलेली आहे ती नवी मुंबईतही मिळावी। MIDCच्या जागेवरती या सगळ्या झोपडपट्ट्या आहेत, तर तो झोपडपट्टी वासीय सुद्धा त्या ठिकाणी डेव्हलप करू शकत नाही, धड MIDC करू शकत नाही, त्या लोकांना खाली करू शकत नाही आणि त्यांना उन्हा पावसाळ्यात खूप त्रास सहन करावा लागतो आणि याकरता एक न्यायिक मागणी आहे की त्यांच्या त्या ठिकाणी सुद्धा एसआरए योजना लागू व्हावी आणि त्यानुसार यापूर्वी सर्वे सुरू झाला होता, पण मध्यंतरात काही कारणास्तव तो सर्वे बंद झाला होता आणि तो सर्वे सुरू करावा आणि ही प्रोसिजर सुरू व्हावी। एक झोपडपट्टी वासियाला हक्काचं घर, नीटनेटकं घर मिळावं याकरता विजय चौगुले साहेबांनी या ठिकाणी उपोषणाला बसले। माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्याशी चर्चा केली। आज आपण सचिवाशी, गृहनिर्माण विभागाच्या सचिवांशी चर्चा झाली, त्यांचे अधिकारी आले आणि बंद झालेला सर्वे पुन्हा सोमवारपासून सुरू होईल ही जी त्यांची मागणी होती ती आज मंजूर झालेली आहे आणि त्यामुळे ज्या मागणीसाठी आपण उपोषण केलं ती मागणी जर मंजूर होत असेल तर त्यांनी उपोषण सोडावं आणि ही विनंती करण्याकरता मी या ठिकाणी आलो होतो। त्या सर्व शिवसैनिकांच्या वतीने, सर्व नागरिकांच्या वतीने, सर्व झोपडपट्टी वासियांच्या वतीने आम्ही त्यांना विनंती केली। मुख्यमंत्र्यांनी सुद्धा त्यांना सांगितलं आणि त्यानुसार त्यांनी उपोषण सोडलेलं आहे आणि त्यांनी ज्याकरता उपोषण केलं होतं ते सक्सेस झालेले आहेत, यशस्वी झालेले आहेत। सर, या ठिकाणी चौगुलेंनी आरोप केला होता की बीजेपीचे आमदार गणेश नाईकांनी सुरू झालेलं सर्वेक्षण बंद पाडलेलं आहे, महायुतीमध्ये समन्वयाचा अभाव आहे। हे बघा, मला या संदर्भात माहीत नाही आहे। महायुतीमध्ये सर्वजण एक आहात। आता सुद्धा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्याशी सुद्धा चर्चा झालेली आहे। लोकांचं काम महत्त्वाचं आहे, लोकांना घरं मिळणं महत्त्वाचे आहेत। राजकारण आपण बाजूला ठेवूया, एकमेकांचं श्रेय घेणं बाजूला ठेवूया। झोपडपट्टीवासी आपल्या दृष्टीने महत्त्व आहेत, त्यानुसार माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्याशी चर्चा करून या ठिकाणी हा निर्णय झालेला आहे। याविषयी माझा हात जोडून विनंती आहे की यामध्ये राजकारण नको, झोपडपट्टीवासियांचा जो प्रश्न महत्त्वाचा आहे तो आपण सोडवूया। आपल्याबरोबर या ठिकाणी चौगुले आहेत। सर, काय म्हणाल, या ठिकाणी अधिकारी आले होते, काय तुम्हाला आश्वासन दिलं, तुम्ही उपोषण आता सोडलेलं आहे? आता मुख्यमंत्र्यांची चर्चा केल्यानंतर खासदार साहेब इकडे आले आणि खासदार साहेबांनी मुख्यमंत्र्यांची चर्चा करून दिली आणि एसआरएचे अधिकारी सुद्धा आले होते। माझा जो संकल्प होता, मी ज्याच्यासाठी उपोषणाला बसलेलो होतो ते एसआरएची सुरुवात सोमवारपासून सुरुवात होते। हा माझ्यासाठी सर्वात मोठा गर्वाचा दिवस आहे आणि माझा आनंदाचा दिवस आहे आणि याच्यासाठी मी माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब असतील, माननीय उपमुख्यमंत्री फडणवीस साहेब असतील, अजितदादा असतील, यांचे सर्वांचे आणि खास करून खासदार साहेबांचे मी आभार मानतो। नक्कीच आपण पाहतो की या ठिकाणी आता अधिकारी आलेले आहेत आणि सोमवारपासून आपण परत एकदा झोपडपट्टीचं सर्वेक्षण सुरू करण्याला असलेलं आश्वासन त्यांनी दिल्यामुळे विजय चौगुले यांनी आपलं उपोषण मागे घेतलेलं आहे। विनायक पाटील, ABP माझा, नवी मुंबई। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।